नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा असकाने आपले सर्वांचे स्वागत करते. रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस व्हायची शक्यता कोणत्या भागात आहे ते पाहूया. सध्या हवामान खात्याचा जो अंदाज आहे अनेकदा रिपीट करूया. आज हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सर्वत्र ऑरेंज अलर्ट होतं आणि दक्षिण साईडला ऑरेंज अलर्ट असून सुद्धा अतिवृष्टी होणार होती आणि ती सध्या झालेली आहे. दक्षिण साईडला भरपूर पाऊस पडलेला आहे आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट म्हणजे अतिमुसळधार पाऊस व्हायची शक्यता होती आणि तिथं त्या पद्धतीनं झालेला आहे. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र ह्यामध्ये जे वातावरण परत तयार होते पावसाचं तो रात्रीतून पडायची शक्यता आहे. रात्री साधारणतः नाशिक, मुंबई परिसर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड ह्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता परत एकदा तयार होताना दिसत आहे. पश्चिम भागातून मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे. चंद्रपूर, नागपूर, विदर्भ पट्ट्यातसुद्धा बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. ह्याच्या या मॉडेलनुसार 24 तासात पाहायला गेलं तर नाशिक, मुंबई, सांगलीला पाऊस कमी आहे. उद्या सांगली जिल्ह्यात पाऊस कमी, सांगली कोल्हापूरमध्ये. पण नाशिक, मुंबई या कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर जास्त आहे. मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पट्टा, गोव्यापर्यंत, रत्नागिरीपर्यंत मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे आणि परत खाली दक्षिण दिशेला मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. नाशिक, जळगाव साईडला, अकोला, अमरावती, उत्तर भागातून सुद्धा महाराष्ट्राच्या मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे. नागपूर, पुसद, विदर्भ पट्टासुद्धा बऱ्यापैकी पाऊस उद्या असणार आहे. नांदेड, लातूर ह्या भागात सुद्धा मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे. बीड, सोलापूर, अकलूज, अहमदनगर, सातारा, सांगलीच्या उत्तर भागातून पावसाचा जोर चांगला आहे. सांगलीच्या दक्षिण भागात पावसाचा जोर कमी आहे. विजापूर पट्ट्यातसुद्धा पावसाचा जोर कमी आहे. एकंदरीत 48 तासानंतर पाहायला गेलं तर 48 तासात परत कोकणपट्टीला पावसाचा जोर वाढलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस व्हायची शक्यता आहे. रात्रीतून पाहायला गेलं तर रात्री जळगाव, छत्रपती संभाजीनगर, लोणार, अकोला परिसर, अहमदनगर, बीड, पुणे, सातारा, अकलूज, सांगली, गोकाक, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग परिसर, बीडचा काही परिसर ह्या परिसरातून जोरदार मुसळधार पाऊस व्हायची शक्यता दाखवत आहे. इकडे पश्चिम महाराष्ट्र, सिंधुदुर्ग पट्ट्यात तर अतिमुसळधार पाऊस व्हायची शक्यता दिसून येत आहे. उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या कमी दाबाचं क्षेत्र जे आहे मुंबई, नाशिक पासून उत्तरेकडे आणि इकडे रत्नागिरीपर्यंत विस्तारित आहे. पुणे, नाशिक, रत्नागिरीचा काही परिसर, तसेच उत्तरेकडे पाहायला गेलं तर नंदुरबार, बडवानी म्हणजे उत्तर भागात तो विस्तारित केलेला आहे आणि त्याच भागातून उद्या पावसाची शक्यता जास्त वाटणार आहे आणि पावसाची शक्यता त्याच भागात पडणार आहे. उर्वरित भागात थोडीशी पावसाची शक्यता ह्या मॉडेलवरनं सध्या तरी हवेच्या मॉडेलवर कमी दिसते. तरी पण पुढे जाऊन बघूया. उद्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ह्या भागात उत्तर साईडला पावसाचा जोर कमी आहे. रिमझिम पाऊस व्हायची शक्यता म्हणजे हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. लोणार, नांदेड परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. नाशिक, पालघर, पुणे, मुंबई, मालेगाव, नंदुरबार ह्या पट्ट्यात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. सातारा, पुणे, दापोली परिसर, रत्नागिरीपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर पट्ट्यात उद्या पावसाची थोडीशी उघडीप जाणवते, पण सिंधुदुर्ग पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. हलक्याच्या पावसाची शक्यता आहे सांगली परिसर, सांगली, कोल्हापूरमध्ये. बाकी उर्वरित पाहायला गेलं तर मराठवाड्याच्या दक्षिण भागात सुद्धा बऱ्यापैकी कमीच आहे पावसाची शक्यता, म्हणजे थोडीशी कमी झालेली दिसते. एकंदरीत असे नवीन आपले बनायचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या.